जे वायसी हम्म. त्यांना तेवढा प्रॉब्लेम नाहीये. परंतु बाकीच्यांना मात्र शास्त्र काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर त्याच्याविषयीच थोडस आधी संकल्पना क्लिअर करूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे चालू करा, व्हिडिओ चालू करा. तर आपण जे बघणार आहोत ते उपनिषद हे वेदांचं उपांग म्हणून आपण बघणार आहोत, किंवा वेदांचं शेवटचं अंग असं आपण त्याला म्हणतो, किंवा वेदांत असं पण त्याला पर्यायवाची शब्द आहे. आणि वेदांत दर्शन हा एक वेगळा भाग आहे. वेदांत दर्शन हे उपनिषदानंतरचं आहे, आणि वेदांत म्हणजे सर्व उपनिषद ही त्याच्यामध्ये येतात. आता जर मुळापासून विचार केला तर आपण आपल्या शास्त्राचे मूळ ग्रंथ म्हणून आपण काय म्हणतो, तर वेद म्हणून बघतो. मग वेदाचे परत 4 अंग आहेत. म्हणजे वैदिक साहित्य असं जर विचार, वैदिक साहित्य एक समुदाय आहे, म्हणजे साहित्याचा समुदाय आहे. आणि मग ते कुठले कुठले आहेत, तर पहिलं आहे संहिता, दुसरं आहे ब्राह्मण, अरण्य, आणि चौथं उपनिषद. हे 4 प्रकारामध्ये वैदिक साहित्य हे गणलं गेलेलं आहे. कळलं का दुबेवार सर? संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद या चारीचे वेगवेगळे ग्रंथ आपल्याला मिळतात. आणि वेद परत किती आहेत, तर 4 आहेत. चार. ऋग्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. यजुर्वेद राहिला. बरोबर, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेद झाले. हम्म. तर हे जे वेदांचं काय म्हणतात पसारा आहे, यातलं शेवटचं अपत्य म्हणजे उपनिषद आहे, आणि म्हणून त्याला वेदांग असं म्हटलेलं आहे. हे नीट लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर काय होतं की लोकांना धड याची कुठलीही कन्सेप्ट क्लिअर नसते, आणि बाहेर गेल्यानंतर कुठल्याही चर्चेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यांना समजतच नाहीये, आणि मग आपण त्याच्यावर बोलतोय सर, किंवा हा वेदांत काय. का वेदांग? उपनिषद म्हणजे वेदांत वेदांत की उप वेदांत म्हणजे उपनिषद. वेदांत म्हणजे हो. हम्म. आता वेदांत हे दर्शन पण आहे, पण लोकांना हे मग वेदांत हे दर्शनच माहिती असतं आणि त्याच्याविषयीच बोलत असतात. परंतु वेदांत हे उपनिषद आहे हे मात्र विसरून जातात. वेदाचा अंतिम भाग म्हणून उपनिषदांकडे बघितलं पाहिजे. आता ही उपनिषद आहेत किती, तर अनेक आहेत. बघायला गेलं तर अनेक आहेत. परंतु मुंडकोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, आणि त्याच्यामध्ये 108 उपनिषद वर्णित आहे नावाचे. मुंडकोपनिषद नावाच्या उपनिषदामध्ये 108 उपनिषद वर्णित आहेत. आणि या उपनिषदांना आपण गृहीत धरतो, किंवा ह्यांचे अभ्यास हे केले जातात सगळीकडे. ओके. आता त्यातली ही परत आपल्याला अभ्यासायची आहेत ती काय आहे, तर योगाशी संबंधित आपला आहे विषय. उपनिषदामध्ये सगळीकडे वर्णिलेली जी विद्या आहे ती म्हणजे ब्रह्मविद्या आहे. ज्याच्या आधारावर उपनिषदांचे सगळे गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या ब्रह्मविद्येकडे नेणाऱ्या आहेत. योगा थ्रू नेणारे असतील, किंवा एकंदरीतच आपण जे षडदर्शन बघतो त्यांचे जे मार्ग जर बघितले तर ते उपनिषदांमधून आलेले आहेत, किंवा भगवद्गीता सुद्धा उपनिषदांमधून आलेला सारभूत भाग आहे. जसं सर वर्णन करतात की उपनिषदाला किंवा वेदांच्या झाडाला आलेलं गोड फळ म्हणजे भगवद्गीता आहे. तसं उपनिषदांमधलंच ज्ञान घेऊन पुढे दर्शनशास्त्र झालेली आहे सगळी. त्यातलं एक योगशास्त्र आहे. परंतु योग हे मात्र बऱ्याच उपनिषदांमध्ये वर्णन केलेलं आढळतं. मग अशी
प्रॉपर योगाची किती उपनिषद आहेत, तर 20 उपनिषद आहेत. हे पण आपल्याला माहिती पाहिजे की प्रॉपर योग वर्णन करणारी उपनिषदे संख्येने 20 आहेत. आता त्यातली आपण या वर्षीला तुम्हाला या सेमिस्टरला 3 आहेत. पुढे अजून आहेत. टोटल 7 उपनिषद आपल्याला अभ्यासाला आहेत. आणि मॅक्झिमम वेळा मी ही शिकवतो. तेव्हा जर या उपनिषदांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे पण आधी नीट समजून घ्या. कारण बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडतात आणि मग त्याची उत्तरं कशी शोधायची हे त्यांना कळत नाही. पण त्याच्यासाठी सखोल अभ्यास असणं आवश्यक आहे. म्हणजे आज मी चाच पडतोय की बाबा हे उपनिषद आहे त्यांच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पुढे दर्शनशास्त्र म्हणा, भगवद्गीतेमध्ये म्हणा, जे ज्ञान आलंय त्याचा स्रोत ही उपनिषद आहे. आणि या उपनिषदांचा स्रोत सुद्धा कोण आहे? वेद आहे. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे जर एखाद्या माणसाला उद्या रिसर्च करायचा असेल, पीएचडी करायची असेल तुम्हाला, तर काय करावं लागेल? तर शेवटपर्यंत तुम्हाला जाऊन त्या विषयाचा पूर्ण छडा लावायचा असेल तर वेदांपर्यंत तुम्हाला जावं लागेल. म्हणजे आता योग दर्शनामध्ये प्राणायाम कुठून आला, कुठून लिहिलेला आहे? कारण योग दर्शनानं सुद्धा उपनिषदांमधून ज्ञान घेतलेलं आहे आणि ते सूत्र रूपात ग्रथित करून आपल्या पुढे समोर म्हणजे आपल्या समोर पेश केलेलं आहे. मग याचं मूळ स्रोत कुठलं दर्शन आहे किंवा कुठलं उपनिषद आहे? परत उपनिषदांमध्ये सुद्धा हा भाग कुठल्या वेदातून घेतलेला आहे? अशा पद्धतीत आपल्याला पाठीपाठी जाता येतं. आलं लक्षात? आता ही उपनिषद जी असतात ती सुद्धा यजुर्वेद आपलं यजुर्वेद किंवा ऋग्वेद किंवा काय सामवेद किंवा कुठल्या तरी एका वेदापासूनच अंग म्हणून त्यांचं निर्माण झालेलं असतं. वेद 4 आहेत आणि प्रत्येक वेदाची संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद अशी आहे. सांगताना मी व्यवस्थित सांगितलंय. आलंय लक्षात काय आहे? अशा पद्धतीतली ही सगळी ग्रंथ संपदा आहे. आणि या ग्रंथ संपदेला पुढे जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या ऋषींनी केलं त्यांना आपण दर्शनशास्त्र जे आपल्याला अभ्यासाला आहे त्या दर्शनशास्त्रांना आपण शिकत आहोत आत्ता. आणि त्यांचे मूळ स्रोत म्हणून आपण उपनिषद अभ्यासाला ठेवलेली आहे इथे. कारण का? तर एखाद्या माणसाला मूळ स्रोताकडे जाऊन अभ्यास करायची गरज भासली तर तो तिथपर्यंत जाऊ शकतो. ही त्याची मूळ संकल्पना आहे. आता वेदांचा जो अभ्यास आहे किंवा उपनिषदांचा अभ्यास आहे हा क्लिष्ट आहे. का? याला पण 2 महत्वाची कारणं आहेत. एक म्हणजे तर त्या काळामध्ये रूढी परंपरा ह्या इतक्या दृढ होत्या की मनुष्याला लिखाणाची गरज फार नव्हती. गुरुकुलामध्ये पारंपरिक पद्धतीनं विषय शिकवले जात होते, पाठांतर करून घेतलं जात होतं. वेदक होते, तुमचे पाठक होते, याज्ञिक होते. हे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट्स होती. ज्याच्यामध्ये आता समजा एखादा यज्ञ करायचा आहे तर त्याला पाठ करून सांगणारा पाठक असायचा आणि यज्ञामध्ये काय क्रिया करायचा हे सांगणारा असायचा याज्ञिक. हे वेगळे हम्म. वेगळे होते. हा, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीत ट्रेनिंग होतं आणि ते एकमेकाला पूरक असायचं. अशा पद्धतीत आज सुद्धा जर आपण बघितलं तर कुठल्याही कंपनीत घ्या तुम्ही, असेच मॅनेजर वेगळा असतो, HR वेगळं असतं डिपार्टमेंट आणि परत खाली त्याच्या वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. सगळी मिळून कंपनी चालत असते. अशा पद्धतीत वेदाची सुद्धा ही सर्व अंग विकसित झालेली होती आणि त्यांचा एकमेकांमध्ये मेळ होता, ज्यामुळे कधी प्रॉब्लेम येत नव्हता. अशा पद्धतीत ही संस्था चालत होत्या आणि या संस्थेचं एक काय म्हणतात त्याला लिखित स्वरूपात काहीतरी नोट्स अशा स्वरूपात आपण म्हणू जे हे वेद आहेत आणि उपनिषद आहेत विशेषतः, जे त्या काळात प्रचलित असलेल्या गोष्टी ज्या होत्या. अं, राठी मॅडम तुमचा माईक चालू आहे, बंद करा. सरिता राठी. ओके. तर हे जे चालू होती परंपरा त्यामुळे लोक त्या गोष्टींना सरावलेले होते. परंतु आज आपण काय करतोय तर जुनं जे आपल्याला
समजत नाहीये ते आपण शोधायचा प्रयत्न करतोय. पण त्या अनुषंगाने त्यांनी हे त्यावेळच्या प्रथेप्रमाणे गरज असणाऱ्या गोष्टी फक्त लिहून ठेवलेल्या आहेत. त्या लोकांना जे माहितीच होतं ते गृहीतच धरलं गेलेलं आहे. आपल्याला आज हे कळणार नाही असं काही त्यांना माहिती नव्हतं त्यावेळी. त्यामुळे काही गोष्टी या प्रक्षिप्त आपल्याला असं वाटतं की हे कमी का लिहिलं एवढं, विस्ताराने का नाही लिहिलं, असं आपल्याला कायम वाटत राहतं उपनिषदांच्या बाबतीत बघितलं तर. दुसरं काय होतं की हे जे उपनिषद आलंय आपल्याकडे लिखित स्वरूपात, त्याला फार वेळ गेलेला आहे. सुरुवातीला हे ग्रंथ मौखिक पठणाचीच परंपरा होती. म्हणजे एक गुरु आपल्या शिष्याला तयार करत असे, तो परत गुरु होत असे, त्याच्या शिष्यांना तो तयार करत असे. म्हणजे त्यांच्याकडून घनपाठी म्हणजे पठणाच्या परत प्रक्रिया होत्या आणि त्यानुसार त्यांच्याकडून पाठ करून घेतलं जात असे आणि परंपरागत हे ज्ञान पुढे जात असे. मग याच्यामध्ये काही काही वेळेला असं होत असे की एखादा श्लोक विसरला किंवा कोणीतरी तो लिहिताना लिहायचा राहून गेला किंवा एखादा ताम्रपटावर लिहायची पद्धत होती किंवा एखाद्या पत्रावर भुर्जपत्रावर लिहायची पद्धत होती, त्याच्यातलं एखादं पत्र गहाळ आहे. तर याच्यामुळे हे जे साहित्य आहे याच्यामध्ये काही कमतरता सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये मिळतात किंवा श्लोकांची जी रचना आहे ती एखादी वर खाली आपल्याला मिळू शकतो. तर हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि सांगोपांग अभ्यास करण्यासाठी आपल्या मेंदूची तयारी केली पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला दर्शनशास्त्र शिकताना त्याचा बेस ही उपनिषद कशी आहे आणि सर्व उपनिषदांमधून सारभूत जो भाग घेतलेला आहे तो दर्शनामध्ये कसा आलेला आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी ही उपनिषद आपल्या अभ्यासाला ठेवलेली आहे. तर आपण एक एक उपनिषद आता अभ्यासाला घेणार आहोत आणि ते पूर्ण करणार आहोत. श्लोक बाय श्लोक आपण जाऊया. त्यामुळे काय होईल की आपल्याला एकंदरीतच ग्रंथामध्ये काय सांगायचं आहे. परत जे माझं योगशास्त्र MA झालेलं आहे, आता मी दर्शनशास्त्र पण शिकत आहे. त्याच्यामुळे या ग्रंथाचा म्हणजे उपनिषदाचा पुढे कसा विनियोग केला गेला, पुढच्या ग्रंथांमध्ये त्याचा कुठे कुठे उल्लेख किंवा त्या अनुषंगाने कशा क्रिया वर्णन केलेले आहेत हे सुद्धा मला माहिती आहे. ते वेळच्या वेळी मी तुम्हाला सांगत जाईन. याच्यामुळं काय होईल, वैचारिक घडी निर्माण होईल. ज्याला तत्वज्ञान हे कठीण वाटतं किंवा तत्वज्ञानाकडे लोक का हे होतात की ज्यांना प्रोसेस काय आहे व्यवस्थित कळत नाही, ती लोक मग पुढे कंटाळा कंटाळा करतात. परंतु ज्यांनी व्यवस्थित एका क्रमाने सिलेबस प्रमाणे आपण जर जात असू तर आपल्याला तेवढा प्रॉब्लेम येणार नाही किंवा पुढच्या अभ्यासामध्ये सुद्धा आपल्याला काय होईल, इंटरेस्ट राहील. नाहीतर काय होईल, मागचं नव्हतं यार, मी मागच्या लेक्चरला पण उपस्थित नव्हतो, मी ते एवढं व्यवस्थित केलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे मग पुढच्यावर परिणाम होतो. त्याच्यामुळे क्रमाने हे जरी आहे तरी समजून घेताना सुद्धा हे अशा पद्धतीत आपली माइंडसेट असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने पुढे कसं वर्णन केलेलं आहे हे सुद्धा माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. तर हळूहळू हे ग्रंथ पण आपल्याला येणार आहेत आणि ज्यांचं बेसिक्स काही झालेलं आहे, उदाहरणार्थ काही ग्रॅज्युएशनला असतील योगाच्या किंवा काही जण YCP झालेले असतील, त्यांना थोडीशी जाण असते की या ग्रंथामध्ये हे हे आहेत. परंतु हे ग्रंथ आपल्याला ऍक्च्युअल अभ्यासाला आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय आहे तर सगळी दर्शनं आहेत, हठयोगाचा ग्रंथ आहे, बरोबर. आणि दर्शन म्हणजे जे आपल्याला वैदिक साहित्याच्या दृष्टीने यौगिक साहित्य जेवढं म्हणून उपलब्ध आहे त्याच्यातलं काही ना काही अंश आपल्याला MA योगामध्ये येतच येतं. त्यामुळे उपनिषद आहेत ती सुद्धा यौगिक उपनिषद आहेत, ज्यांची संख्या 20 असली तरी अभ्यासाला आपल्याला 7 उपनिषद आहेत. तर त्यातलं पहिलं आपण उपनिषद आज घेणार आहोत ते म्हणजे अमृत नादोपनिषद. आता यावरून आपल्याला साधारण नावावरून तुम्हाला काय वाटतं दुबेवार सर, की याच्यामध्ये काय लिहिलेलं असेल? आयडिया नाही सर. अमृत नादोपनिषद, बरोबर, हे नाव आहे. आता त्याच्या ह्या नावावरून आपल्याला साधारण काय अपेक्षित आहे की या नावामध्ये काहीतरी दडलेलं असेल का, ज्याच्यावरून आपण
कयास बांधू शकतो की यामध्ये असे असे विषय लिहिलेले असतील? नाही. अमृत हा एक शब्द आहे, बरोबर. आता दुसरा शब्द काय आहे? नाद. नाद. हा. उपनिषद. आता नाद हा जेव्हा संबंधित शब्द असतो तेव्हा आपण कशापर्यंत जाऊ शकतो? एखाद्या गोष्टी नाद असणे म्हणजे एखादी हा लळा असणे किंवा त्याच्या पाठीमागे फोर्स. हा, फोर्स. तुमचं काही झालंय का वायसीबी किंवा इतर काहीतरी? माझं डीवायटी झालं sir. हा, ओके. तर नाद, नाद हा आपल्याकडे कसा सांगितलेला आहे योगशास्त्रामध्ये? तर एक आहे आहत नाद आणि दुसरा आहे अनाहत नाद, बरोबर आहे. मग आता नाद ही संकल्पना जास्ती करून कुठे येते? तर हठयोगामध्ये येते, बरोबर आहे. प्लस अख्ख्या हो. सृष्टीचा जो नाद म्हणून वाचक शब्द सांगितलेला आहे तो आहे ओंकार किंवा प्रणव याचा नाद, आणि हा अमृत स्वरूप नाद आहे. प्रणव हा अमृत स्वरूप नाद आहे आणि याच्याविषयीचं वर्णन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. प्लस हे जे तत्व आहे, जे जाणून घेण्यासाठी हे सगळा उहापोह चालू आहे, तात्विक ग्रंथांचा सर्व उहापोह ब्रह्मतत्व प्रणव जाणून घेण्याचा विषय आहे किंवा याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न आहे. तर प्रणव नादानुसंधान सर, हे सुद्धा याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर प्रणव प्रणवा हा, अमृतनाद. एक जो मिनिट. नाद आहे. अमृतनाद प्रणव हा, म्हणजे प्रणवाचा तिथं तुम्ही वाक्य नाद. सांगितलं ते लिहून घेतलं. हम्म. प्रणव म्हणजे प्रणवाचा नाद किंवा जो अमृत नाद आहे, या तत्वाला जाणून घेणं हा आपला उपनिषदांचा काय आहे? सर्व ग्रंथांचा मेन हेतू आहे आणि त्या अनुषंगाने विवरण या ग्रंथामध्ये मिळेल, बरोबर आहे. पुढे आता आपलं हे जे अमृतनाद उपनिषद आहे हे मुळात डिराईव्ह झालेलं आहे कृष्ण यजुर्वेदापासून. यजुर यजुर्वेद हे दुसरा वेद आपण सांगितला, बरोबर. या यजुर्वेदाच्या कृष्ण यजुर्वेदापासून, शुक्ल आणि कृष्ण असे दोन प्रकार असतात परत, त्याचं हे संहिता ब्राह्मण आरण्यक उपनिषद हे उपनिषद आहे. कृष्ण यजुर्वेदाचं हे उपनिषद आहे. आता या ग्रंथामध्ये काय काय सांगितलेलं आहे? तर पहिला म्हणजे षडांग योग सांगितलेला आहे. या उपनिषदामध्ये वर्णित विषय काय आहे? तर षडांग योगाचं वर्णन आहे, त्याचबरोबर प्रणवाचं सुद्धा वर्णन आहे. तर आपण एकेका श्लोकाला सुरुवात करूया. पहिला श्लोक घेतो. शास्त्राणि अधीत्य मेधावी अभ्यस्य च पुनः पुनः परमं ब्रह्म विज्ञाय उल्कावत तानि अथ उत्सृजेत. शास्त्राणि अधीत्य मेधावी, मेधावी म्हणजे काय? तर बुद्धिवान, ज्याच्याकडे मेधा आहे, मेधा म्हणजे बुद्धी, आणि मेधावी म्हणजे बुद्धिमान. बुद्धिमान साधकाने शास्त्र आणि अधीत्य शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे बुद्धिमान मनुष्याने. अभ्यासाच्या पुनः पुन्हा परत परत अभ्यासलं पाहिजे शास्त्रांना सुद्धा. आणि परमब्रह्म विज्ञाय, परमब्रह्म जे आहे त्याची जाणीव करून घेतली पाहिजे. विज्ञाय जाणून घेतलं पाहिजे, ज्ञान प्राप्त करना चाहिए. पुढे उल्कावत तानी अथ उत्सृजे,
हे जे ज्ञान शास्त्रांपासून आपल्याला मिळणार आहे ते ज्ञान ज्यावेळी परब्रह्माचं ज्ञान होईल तेव्हा उत्सृजेत म्हणजे टाकून दिलं पाहिजे. आता हा श्लोक कसा वाटतो तुम्हाला? बोला बोला, माईक ऑन करून बोला. आमच्यापाशी ते हेच नाही, माझ्यापाशी ते हेच नाही. उपनिषदाचं. हा, तुमच्याकडे पीडीएफ नाहीये. हम्म. हा, ते टाकायला पीडीएफ पाहिजे. नसलं तरी, हा पीडीएफ नसलं तरी आता बघा, ऐका इथे काय लिहिलंय त्यांनी. तर शास्त्र मनुष्याने परत परत वाचावी, आणि ती कशासाठी म्हणून वाचावी? तर परब्रह्माचं ज्ञान करून घेण्यासाठी. आणि एकदा तुम्हाला परब्रह्माचं ज्ञान झालं की काय करावं? त्यांना उचरूजे, त्यांना टाकून द्यावं शास्त्राला, असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आता याला त्यांनी उदाहरण पण दिलेलं आहे की मनुष्य हा, आता समजा आपल्याला अंधार आहे आणि एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे. आपण काय करतो? तर काड्यापेटी घेऊ, एखादी मेणबत्ती पेटवू आणि शोधू, बरोबर? आणि शोधून ती वस्तू आपल्याला मिळाली की मग काय करू? मेणबत्ती विझवून टाकून देऊ किंवा ठेवून देऊ, काय असेल ते. म्हणजे त्याचा काही उपयोग पुढे नाहीये, ती वस्तू मिळण्यापर्यंतच त्याचा उपयोग आहे. आलं का लक्षात? हे यांना इथे सांगायचं आहे. पहिल्या श्लोकाचा अर्थ अशा पद्धतीत आहे. म्हणजे शास्त्रांचा उपयोग हा कोणी करायचा आहे? तर मेधावी मनुष्याने. हे लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्ही कुठल्याही ग्रंथांची रचना बघितली तर जे असे सुव्यवस्थितता जिथे आहे तिथे तुम्हाला असं दिसेल की 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. योगामध्ये सुद्धा आपल्याला 3 कॅटेगरी केलेल्या दिसतात. त्याच्यामधला सुरुवातीला उत्तम योगी, उत्तम साधक, मध्यम साधक आणि अधम साधक, हे 3 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. त्यातल्या उत्तम साधकासाठी तिथे अभ्यास वैराग्य सांगितलेलं आहे, योगाच्या दृष्टीने सांगतो. मध्यम साधकाच्या दृष्टीने क्रियायोग सांगितलेला आहे, आणि अधम साधकासाठी अष्टांग योग सांगितलेला आहे. आणि या ग्रंथात काय सांगितलेलं आहे? सुरुवातीलाच सांगितलं मी, षडांग योग सांगितलेला आहे, अष्टांग योग नाही. आता बरेच जण काय करतात की उपनिषदांमध्ये गल्लत करतात. म्हणजे काही ठिकाणी षडांग योग सांगितलेला आहे, काही ठिकाणी अष्टांग योग सांगितलेला आहे, काही दशांग योग पण सांगितलेला आहे. वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये वेगवेगळे विषय वर्णित आहेत. पण अमृतनादाचा विषय काय आहे? तर षडांग योग आहे. हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सुरुवातीच्याच लेक्चरला हे अगदी क्लिअर करून घ्या. पुढे, ओंकार रथम आरुह्य विष्णू कृत्वा अथ सारथिम ब्रह्मलोकपदान्वेषी रुद्राराधन तत्परः तावद् रथेन गंतव्यम यावद् रथपती स्थितः स्थात्वा रथपती स्थानम रथम उत्सृज्य गच्छति. इथपर्यंतच बघूया आता की ओंकाराच्या रथावर मनुष्याने आरूढ झालं पाहिजे. ओंकार रथम आरुह्य म्हणजेच काय? तर साधना ही परमप्राप्तीसाठी, परमब्रह्म प्राप्तीसाठी जी साधना करायची आहे त्यासाठी साधन म्हणून कुठलं वाहन वापरायचं आहे? तर ओंकाराचा रथ. म्हणजेच काय? तर ओंकाराचा जप. जर योगशास्त्र बघितलं तर योगशास्त्रामध्ये ओंकाराला काय म्हटलेलं आहे? तस्य वाचकः प्रणवः. ईश्वर तत्व हे तिसरं तत्व योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ईश्वराच्या कृपेमुळे मनुष्य समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो, निर्बीज समाधी लागू शकते. आणि त्याला कारक किंवा त्या गोष्टीचा मदत करणारा अशा पद्धतीत ईश्वराचं वर्णन केलेलं आहे. आणि ईश्वराचं वर्णन पण तिथे केलेलं आहे की तो कसा आहे, म्हणजे अनादि अनंत. त्याचं ऐश्वर्याचं पण वर्णन त्या योगशास्त्रामध्ये केलेलं आहे. आणि त्या ईश्वराचा वाचक शब्द म्हणून आपण ओंकार किंवा प्रणव हा मानलेला आहे. तस्य वाचक हा
प्रणव असं इथे सांगितलेलं आहे. मग या ओंकाराची मदत घेत म्हणजेच ओंकाराच्या जपाच्या साह्याने आपल्याला मार्गाक्रमण करायचं आहे. नित्य दैनंदिन या ओंकाराचा जप आपल्या साधनेमध्ये असायला पाहिजे. या ओंकाराच्या अर्थावरच आपल्याला आरूढ होऊन पुढचे गोष्टी करायच्या आहेत असं या उपनिषदाचं म्हणणं आहे. ओंकार रथम आरुह्य विष्णुम कृत्वा अथ सारथीम. विष्णूला काय करायचं आहे? सारथी करायचं आहे. आणि ब्रह्मलोकपदान्वेषी रुद्राराधन तत्परः. ब्रह्मलोकापर्यंतच जे मार्गाक्रमण आहे ते करायचं आहे. आणि हे करत असताना रुद्राची आराधना सुद्धा करायला सांगितलेली आहे. हे सगळं वर्णन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. अमृतनादोपनिषदानुसार प्रणवाराधना, प्रणव उपासना. अमृतनादोपनिषदानुसार प्रणवाचे वर्णन करा. किंवा नुसतं 4 मार्काला प्रणव टीप येऊ शकते. त्याच्यामुळे हे वर्णन आपल्याला जसंच्या तसं लिहिता आलं पाहिजे. ओंकार रूपी रथ हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर विष्णू हा सारथी, गंतव्यस्थान ब्रह्मलोक आणि मध्यंतरामध्ये रुद्राची आराधना. म्हणजेच आपल्याला काय काय सांगितलेलं आहे? उपासनेमध्ये काय काय करायला सांगितलंय? तर ओंकार रूपी जप आणि रुद्राची आराधना या 2 गोष्टी उपासनेमध्ये करायला सांगितलेल्या आहेत. आणि विष्णूला अंतरात्म्यात स्थित करायला सांगितलेलं आहे. मनावर आरूढ करायला सांगितलेलं आहे. मन हा आपला काय आहे? सारथी आहे आपल्या रथाचा. त्या सारथीच्या आतमध्येच विष्णूला स्थित करायला सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मलोकापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. पुढे आता हा जो रथ आहे हा आपण घेऊन सुरुवात केलेली आहे. रथावर आरूढ होऊन आपण सुरुवात केलेली आहे. गंतव्य स्थानापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. ब्रह्मलोकापर्यंतची मार्गाक्रमण आपल्याला करायचं आहे. मग हे जात असताना हा रथ आपल्याला कुठपर्यंत नेईल हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. तावद रथेन गंतव्यम यावद रथपती स्थितः. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत या रथातून जायचं आहे. तिथे तो थांबवायचा आहे. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत या रथावर आरूढ होऊन मार्गाक्रमण करायचं आणि तो तिथे जाऊन थांबवायचा आहे. पुढे थात्वा रथपती स्थानम रथम उत्सृज्य गच्छती. या ठिकाणी हा रथ थांबेल तिथे त्या रथातून उतरा आणि चालायला लागा. पुढे पुढे मार्गाक्रमण चालू ठेवा. ब्रह्मलोकापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करायचं आहे? तर ओंकार रथावर आरूढ व्हायचं आहे. त्यानंतर म्हणजेच ओंकार आराधना आपल्याला करायची आहे. ओंकार उपासना, प्रणव उपासना आपल्याला करायची आहे. विष्णूला मनाचं स्थान दिलेलं आहे आणि रुद्राची आराधना करायची आहे. हे सगळं चालूच ठेवायचं आहे. परंतु रथ जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ठीक आहे. रथ नसेल उतरा आणि पायी चालू लागा. किंवा जी आपली उपासना आहे ती बंद न करता आपल्याला मार्गाक्रमण करायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. मात्रा लिंगपदम यक्त्वा शब्द व्यंजन वर्जितम अस्वरेण मकारेण पदम सूक्ष्मम हि गच्छति. आता ह्याचा सूक्ष्मतेने जर विचार केला तर काय आहे? सुरुवातीला हे जी आराधना सांगितली हे सर्व केल्यानंतर काय होईल? जर एखादा मनुष्य ओंकाराच्या रथावर खरोखरच आरूढ झाला म्हणजेच त्यानं ओंकार प्रणव आराधना ही चालू केली तर हळूहळू काय होईल? तर त्याच्या मनाची अवस्था ही कशी होईल? सत्वगुणाने युक्त अशा पद्धतीत होईल. म्हणजेच वृत्ती ज्या आहेत त्या पूर्णपणे कमी होतील आणि तो हळूहळू साधनेमध्ये प्रगत होईल आणि त्याला समाधी अवस्था प्राप्त करता येऊ शकते किंवा त्याला काय ध्यान जे आहे ते प्रॉपर जमायला लागू लागेल. आणि मग अशा वेळी त्याला
कुठल्याच काय म्हणतात कुबड्यांची गरज नाही. मग तो स्वतःच मार्गाक्रमण करू शकतो. तिथपर्यंत आपल्याला यांची मदत घ्यावी लागेल, रथाची. परंतु त्यानंतर मात्र ध्येय, ध्याता आणि ध्यान या तिन्ही गोष्टी एकच होऊन जातील. त्या एक व्हायला लागल्या की त्याची जी प्रगती आहे ती काय आहे, एकांगीच आहे. एकानच करायची आहे, कारण का तर तीन गोष्टी एकच होत आहेत. त्याच्या पुढचा मार्ग हा एकच असेल. आता अं, मात्रालिंगपदं त्यक्त्वा शब्दव्यञ्जनवर्जितम् अस्वरेण मकारेण पदम सूक्ष्मम ही गच्छति. आता ज्या आपल्या अवस्था आहेत, साधकाच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था आहेत. आणि चौथी जी अवस्था आहे ती कुठली आहे, तर तुरीय अवस्था, ज्यालाच काय म्हटलेलं आहे, ध्यानात ध्यानात गेल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते तीच अवस्था तुरीय अवस्था असं म्हटलेलं आहे. ज्यालाच काय म्हटलेलं आहे, समाधी अवस्था असं पण म्हटलेलं आहे. या ज्या मनाच्या अवस्था आहेत या क्रमाने काय म्हणतात त्याला, उच्च आहेत. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अवस्था. ही जी तुरीय अवस्था आहे ही प्राप्त करण्यास जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि चौथी तुरीय. जागृत म्हणजे आपण चालता बोलता आहोत, आत्ता जागृत आहोत आपण. काय आहोत, जागे आहोत, बरोबर. त्यानंतरची अवस्था काय आहे, स्वप्न अवस्था, जेव्हा आपण झोपलेलो असतो आणि स्वप्न पडत असतात ती अवस्था. त्यानंतरची अवस्था काय आहे, सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा, गाढ निद्रेची अवस्था. आणि चौथी अवस्था तुरीय अवस्था. ही अवस्था आपल्याला साधकाला अपेक्षित अवस्था आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला समाधी लागते. या अवस्थेला आपल्याला पोहोचायचं आहे. हा जेव्हा मनुष्य ओंकार रथाचा मार्गाक्रमण करतो आहे, विष्णूला मनावर आरूढ करून चालू केलेली आहे. आणि तो हे करत असताना काय करत आहे, रुद्राची आराधना सुद्धा करत आहे. आणि असं करत करत त्यानं मार्गाक्रमण चालू केलं आणि तो या पदापर्यंत पोहोचला. म्हणजे त्याच्या मनाची अवस्था तुरीय अवस्था व्हायला लागली. तर अशा वेळी त्यानं त्या रथाचा त्याग केला तरी चालू शकतो. ते धरून जर ठेवलं तर तो पुन्हा संसारामध्ये येणार, परमार्थ साध्य होणार नाही. आलं लक्षात. सगळ्याचा त्याग करायचा आहे आणिच आपण ब्रह्मपदाला पोचू शकतो. हे या मागचं दुसरं पण कारण आहे हे सांगण्यामागे. पुढे यामध्ये अकार, उकार आणि मकार हे तीन ओंकाराचे तीन स्वर आहेत. या तिन्हीचा जेव्हा उच्चारण करून आपण नाद अनुभवतो, अमृतनाद, या योगाने आपल्याला सूक्ष्म पद प्राप्त होऊ शकतं. तुमचा माईक चालू नाहीये. ओंकाराचे तीन स्वर कोणते, उकार, आकार? अकार, उकार आणि मकार. आता जर तुम्ही बघितलं तर उपनिषदामध्ये सगळीकडे प्रणवाची महती ही तुम्हाला मिळणारच आहे. प्रत्येक उपनिषदामध्ये हे वर्णित आहे. पण मी आताच थोड्या प्रमाणात इथे करून ठेवतो, कारण बाकीच्या ग्रंथांमध्ये सुद्धा याच्यामध्ये ऐकायला येतंय ना व्यवस्थित. हा, तर बाकीच्या ग्रंथांमध्ये किंवा बाकीच्या उपनिषदांमध्ये सुद्धा आपल्याला प्रणव प्रशस्ती सगळीकडे बघायला मिळेल. तर थोडक्यात प्रणव हे जे आहे ते काय आहे, तर प्रणव हा आदी शब्द आहे. एक शब्द आहे ओंकार. आणि या शब्दाचं महती काय आहे, तर तो काय आहे, ईश्वर वाचक शब्द आहे.
आता मी जर असं म्हटलं, हे सगळे उपस्थित आहेत आणि इथे जर मी म्हटलं दुबेवार सर, तर पटकन कोण बघणार? तुम्हीच बघणार. बरोबर आहे. म्हणजे ज्या कोणाला उद्देशून शब्द असतो, प्रत्येक शब्द हा कोणाला तरी उद्देशून असतो, तसं ईश्वराला उद्देशून जो शब्द, वाचक शब्द आहे, तो ओंकार आहे. त्याचा वाचक शब्द आहे, ईश्वराच्या स्वरूपाचा वाचक शब्द म्हणून ओंकाराकडे आपण बघतो. आणि ही सर्व उपनिषदांमध्ये आणि सर्व दर्शनांमध्ये म्हणा, आस्तिक दर्शनांमध्ये सुद्धा मान्य असलेली संकल्पना आहे. आणि म्हणून प्रत्येक उपनिषदामध्ये ओंकाराची आराधना किंवा ओंकाराचं जप किंवा ईश्वरवाचक शब्द, हे सर्व गोष्टी आपल्याला पुढे पण आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि याचं जनक हे या आपल्याला उपनिषदांमध्ये सापडतं. पुढच्याही ध्यानबिंदू उपनिषद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रणवाचं महत्व, महती आपल्याला सांगणार आहे. आता जर बघितलं तर अ, उ आणि म हे 3 शब्द आहेत. बरोबर आहे. आणि आपली जी सर्वात वरची 3 चक्र जर बघितली तर कुठली कुठली आहेत? कंठस्थ चक्र कुठचं आहे? विशुद्धी. पुढे आज्ञा आणि सहस्रा, ही 3 चक्र आपल्याकडे आहेत, जी वरची आहे. आणि आज्ञा चक्रामध्ये सर्व ज्या क्रिया आहेत, ज्या सगळ्यांना आता गेलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये ध्यान करायला सांगतात. भैरवी आहे. मुद्रा ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीत खेचरी मुद्रेचं वर्णन आहे. बरोबर आहे. तर हे सगळं आज्ञाचक्राशी संबंधित कुठेतरी आहे, याच्याविषयीची आपल्याला खात्री आहे. त्यानंतर आपल्याला जीभ आतमध्ये वळवून खेचरी मुद्रा करायला सांगितलेली आहे. कुठे? कपाल कुहरामध्ये. बरोबर आहे. आता अ, उ, म हे 3 शब्द तुम्ही नुसते म्हणून बघा, कुठे त्याचा नाद तुम्हाला उत्पन्न होताना दिसतो. म चा सुद्धा काय आहे? पाय मोडलेला आहे. म्हणजे तो म नाही आहे. एवढंच आहे. बरोबर आहे. तर या तीनहीचा जर क्रम बघितला तर कशा पद्धतीत आहे? अ, याचा विस्तार होतो. अ हा शब्द विस्तार किंवा निर्माण करणारा साऊंड अशा पद्धतीत आहे. ऊ काय आहे? त्याला ओठांना आकुंचन करतो. आणि अ सारखीच हवा सोडायची आहे, पण ओठ आकुंचन केलेले आहे. बरोबर आहे. म्हटल्यानंतर जर आपण एखाद्या नळीतून हवा फुंकली आणि ते जर मोठा करणा असेल तर तो आवाज मोठा होईल. पण तीच जर एखादी बासरी असेल तर आवाज मधुर पण होईल आणि जोरात पण जाईल. कारण ते भोक संकुचित आहे. बरोबर आहे. तर तिथून जाणारी हवा ही फोर्सफुली बाहेर जाईल. बरोबर आहे. विस्तार. जर त्याला विस्तार करायचा असेल तर त्याला फोर्सफुली पुढे जावं लागेल. अख्ख्या सृष्टीचा विचार करतोय आपण. जेव्हा निर्माण केलं गेलं, अ शब्द आवश्यक आहे. जेव्हा विस्तार केला गेला, उ शब्द आवश्यक आहे. आणि जेव्हा ते आतमध्येच परत संकुचित होईल, तेव्हा मकार किंवा का आवश्यक आहे. हे सगळं बंद झालं, तोंड बंद झालं. बरोबर आहे. घशाची जिभेचा वरची जी भाग आहे तो सुद्धा बंद होतो. आणि हा शब्द म्हटला जातो. जो कुठे जातो? तर आज्ञाचक्राच्या पाठच्या बाजूला कुठेतरी आतमध्ये ब्रह्मचक्राच्या ठिकाणी. तर अशा पद्धतीत या सर्व चक्रांना उद्दीपित करणारा असा हा शब्द आहे. आपल्याला हठयोग साधनेमध्ये किंवा पुढे सुद्धा योग साधनेमध्ये सुद्धा या सगळ्याचा आपल्याला, ओंकाराचा सगळीकडे आपल्याला हे मिळणार आहे, रेफरन्स मिळणार आहे. आणि हा करत असताना जेव्हा तुम्ही त्याच्यावरचं एखादं पुस्तक वाचाल किंवा जेव्हा उपनिषद इतर बघाल किंवा दर्शन बघत जाल, तेव्हा त्याच्यातलं ज्ञान आपल्याला आणखी सखोल सखोल होणार आहे. तर त्याची ही जी पार्श्वभूमी किंवा पृष्ठभूमी जर समजून घेतली तर कसं आपल्याकडचं विज्ञान हे श्रेष्ठ आहे हे समजावून घेता येईल. आज सुद्धा क्वांटम फिजिक्स मध्ये हळूहळू
वैज्ञानिक सुद्धा ह्या मतावर येत आहेत की सर्व क्रिएशनच्या पाठी वेव्स आहेत, पार्टिकल नाही. काय आहे? वेव्ज आहेत. हे समजून येतं. आता आपल्याकडच्या उपनिषदांना नाव सुद्धा तसंच आहे, अमृत नाद उपनिषद. नाद म्हणजे काय? वेव्स, साऊंड वेव्स, बरोबर आहे. तर हे सर्व आपल्याला करून देणे किंवा आपल्याला मूळ तत्वापर्यंत पोहोचवणे याची जी प्रक्रिया आहे ती कशी सुलभ करता येईल ही समजावून सांगण्यासाठी केलेले उपाय याच्यात वर्णन जरी केलेले असले तरी सगळ्यांचा सार कसा आहे हे समजावून देण्यासाठी तुम्हाला हे मी उदाहरण स्वरूप सांगितलं की अकार उकार मकार याचं महत्व आपल्या दृष्टीने किती आहे. योगाचे साधक, योगाचे स्टुडंट म्हणून आपल्याला या गोष्टी खूप काय खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे. वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळे संदर्भ घेऊन आपल्याला त्याच्यावर पूर्ण माहिती मिळवणं आवश्यक आहे. या पहिल्या श्लोकात, 3 श्लोकामध्ये आपल्याला काय काय समजलं? तर अमृतनादोपनिषदामध्ये कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित हे उपनिषद आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला काय कळलं? तर या उपनिषदामध्ये षडांग योग सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कसं वर्णन केलेलं आहे ते आलं की जे उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये प्रणवाचा जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये ही जी साधना आहे ती कोणासाठी आहे? मेधावी किंवा ज्याची बुद्धी तीव्र आहे अशा व्यक्तीसाठी ही साधना सांगितलेली आहे. आणि त्यानं काय करायचं आहे? तर ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे. मग या ब्रह्माच्या ज्ञानासाठी त्याला काय वापरावं लागेल? तर ओंकाराची साधना करावी लागेल. म्हणजेच ओंकार रूपी रथावर आरूढ व्हावं लागेल. म्हणजे सतत मार्गाक्रमण करण्यासाठी किंवा धा आपण धावण्याचा वेग किती असेल आपला? रथा एवढा असेल का? नाही. म्हणजे आपल्याला जोरात धावायचं आहे. ओंकार रूपी रथावर आरूढ झाल्यानंतर आपली गती वाढणार आहे हे नक्की आहे. हे त्यांनी इथे काय अधोरेखित म्हणजे काय शब्द असे वापरलेले नाहीत, परंतु आपल्याला समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीत हे गूढ ज्ञान आहे. जेव्हा आपण उपनिषद म्हणतो, वेद म्हणतो, गूढ आहेत. म्हणजे काय आहे? तर अशा पद्धतीनं याचे अर्थ गूढ असतात आणि ते समजून घेणं हे हळूहळू आपल्याला शक्य होतं. म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यास करायला सांगितलेला आहे. इथे पण हा शब्द त्यांनी वापरला आहे की अभ्यासाच्या पुन्हा पुन्हा परत परत अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपण सूक्ष्मातिसूक्ष्म अर्थ शास्त्रांचा लावू शकू. आणि जिथपर्यंत त्या शास्त्रांचा सूक्ष्मातिसूक्ष्म अर्थ लावल्यानंतर आपण जिथपर्यंत जाऊ शकू तिथपर्यंत जाऊन त्यांचा त्याग केला पाहिजे. एकदा ब्रह्मतत्व आपल्याला समजलं की या शास्त्रांचा उपयोग काहीही नाही. आणि हे जाण्यासाठी काय वापरलं पाहिजे? तर ओंकार रूपी रथ वापरला पाहिजे. मनाला विष्णूपदानं विष्णूनं काय केलं पाहिजे? अधिष्ठित केलं पाहिजे मनावर. त्यानंतर ब्रह्मलोकापर्यंत जायचं आहे आणि रुद्राची आराधना वाटेत करायची आहे. जोपर्यंत रथ जाईल तोपर्यंत रथ जाऊ दे. त्यानंतर रथातून उतरून पायी जायचं आहे किंवा आपल्या साधनेच्या बळावर आपल्याला पुढे जायचं आहे. अशा याच्यामध्ये अकार उकार मकार हे जे आपल्याला समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचा गूढ अर्थानं आपण ब्रह्मपदाची प्राप्ती करू शकतो हे या उपनिषदाच्या सुरुवातीच्या 4 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. 8:05 झालीत. आपण इथे थांबूया. सरांचा क्लास आहे. आपण उद्या हे कॅरी फॉरवर्ड करू. उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे श्लोक काय म्हणतात ते बघू. ठीक आहे. हरिओम. तर आहेत का?